नमस्कार. वैद्य परमात्मा ठाकरे. आजचा एक वेगळा विषय तो म्हणजे सर्वसाधारण लोकांना सध्या जास्त भेडसावणारा तो म्हणजे टेरिजियम. म्हणजे हा आजार मोस्टली जो पांढरं बुबुळ असतं आणि काळं बुबुळ असतं. पांढऱ्या बुबुळाला कंजेक्टिवा असं म्हणतात. त्यालाच एक पर्याय नाव स्क्लेरा पण दिलेलं आहे. तर याच्यामध्ये काय होतं, लाली यायला लागते. नंतर डोळ्यावर हळूहळू थोडासा पडदा जो असतो तो मांसल भाग हा वाढत जातो. मोस्टली याचा रंग जो आहे ते सुरुवातीला थोडासा मांसाप्रमाणे असतो, म्हणजे श्वेतवर्णीयता असते. नंतर मग तो जसा मॅच्युअर होत जातो तसा तसा मग त्याच्यामध्ये रंग हा रक्तवर्णीयता यायला लागते, म्हणजे लालसरपणा यायला लागतो. नंतर निळसर स्वरूपाचा रंग दिसायला लागतो आणि नंतर काळसर स्वरूपाचा सुद्धा टेरिजियमचं रूपांतर होतं. आणि काही दिवसाच्या नंतर एक मांसासारखा कडक भाग, एक गाठ तयार व्हायला लागते. आणि नंतर मात्र रुग्णाला याच्या आधी काही लक्षणं जाणवतात. ते मोस्टली डोळे खाजणं, डोळे लाल होणं किंवा पाणी गळणं किंवा मग कधी कधी दृष्टी सुद्धा कमी होते. परंतु या आजारामध्ये कसल्याही पद्धतीच्या वेदना नसतात. मग या आजाराला पुढे चालून डॉक्टर मंडळी जी आहे, मॉडर्न सायन्स, ते सांगतो ऑपरेशनच करा. परंतु ऑपरेशन केल्याच्या नंतरही ते परत रिपीट होतं, म्हणजे मूळव्याधीसारखं राहतं. एकदा ऑपरेशन केलं परत ते रिपीट झालं. मोस्टली अशा कंडिशनमध्ये आयुर्वेद ही इज अ बेस्ट. आणि या सारख्या आजाराला, टेरिजियम सारख्या आजाराला ऑपरेशन करणं हे गरज पडू देत नाही. मोस्टली याच्यामध्ये पंचकर्माचा भाग आम्ही मोस्टली यूज करतो आमच्या पेशंटला. या आजाराला अंजनं आयुर्वेदामध्ये जवळपास बरेचसे अंजनं आलेली आहे. त्याच्यामध्ये तीक्ष्ण आणि भेदन करणारे अंजनं वापरले जातात आणि अंजनाद्वारे ट्रीटमेंट केली जातं. काही लेप असतात, काही शिरोधाराचा पाठ असतो आणि काही पोटातनं औषधं असतात. मोस्टली जेव्हा रक्तामध्ये बिघाड निर्माण होतो आणि रक्तातली उष्णता वाढली तर अशा स्वरूपाचे आजार निश्चितच लवकर संभवतात. मोस्टली याची जी एज असते ते यंग एजमध्ये हा मोस्टली आजार दिसतो. ज्या लोकांचं जास्तीत जास्त मसालेदार चमचमीत खाणं किंवा जास्त स्पायसी खाणं किंवा पनीरसारखे जे पनीरचे जे प्रॉडक्ट आहेत ते मोस्टली जास्त प्रमाणात लोक खात असतात, अशा आजाराला हे कारण खूप महत्त्वाचे बळ देत असतात. मग या आजाराला उपचाराद्वारे आयुर्वेदात पूर्णतः हद्दपार केले जाऊ शकतं आणि ऑपरेशनही निश्चित टाळता येऊ शकतं. नमस्कार.